तर संक्रांतीचं हळदी-कुंकू करायचं म्हटल्यावरती दरवर्षी टेन्शन येतं, पण घरचे इतके सपोर्टिव्ह आहेत ना, की "तू कर, आम्ही तुला करू लागतो." ह्या एका वाक्याने इतका उल्हास येतो ना, की दुपटीने-तिपटीने म्हणलं तरी आपण काम करतोच. तर सकाळी आधी उठल्यावरती घरातली जी काही आवराआवर होती ती केली. त्यानंतर आधी स्वतःचं आवरलं. कुकरमध्ये 2 किलो बटाटे उकडायला घातले. कुकर त्याचं त्याचं काम करतंय तोपर्यंत बाहेरून जे काही पाव वगैरे आणि वाणाचं साहित्य आणायचं होतं ते आणायला गेले. तोपर्यंत तिथं मुलीने मस्त अशी दारात रांगोळी सुद्धा काढून घेतली. मिरची, लसूण, अद्रक, धने याचं पाणी टाकून चांगलं वाटण केलं. ते फोडणीमध्ये परतवून घेतलं. उकडलेल्या बटाट्यामध्ये चवीपुरतं मीठ, तयार केलेली सगळी फोडणी, अर्ध्या लिंबाचा रस आणि भरपूर कोथिंबीर घालून मिक्स केलं. म्हणलं कसं वरवर बायका आल्यावरती गरम-गरम बटाटे वडे करता येतात. थोडासा वेळ होता, थोडी तयारी सुद्धा बाकी होती. हळदी-कुंकाचं ताट तर आधीच सजवलं. फक्त आयत्या वेळेस त्यामध्ये विड्याचे पान ठेवले. वाणाचं सुद्धा साहित्य काढून घेतलं. 1 वाजताचा बायकांना टाईम दिलता. वरवर बायका सुद्धा येत होत्या. त्यामुळे माझी काही गडबड नको व्हायला म्हणून मुली म्हणाल्या, की आम्ही एक जण भाजीचे गोळे करतो आणि दुसरीने मस्त असे गरम-गरम वडे तळून दिले. एवढेच वडे आणि मिरच्या तळल्या नव्हत्या. भरपूर सारे वडे आणि मिरच्या तळल्या. 100च्या आसपास तरी हळदी-कुंकाला बायका आलत्या. पण काहीच वाटलं नव्हतं. कारण घरचे इतके सपोर्टिव्ह आणि प्रत्येकजण दिलेलं काम अगदी चोख करत होतं. स्नॅक्ससाठी वडापाव ठेवला होता. प्रत्येक जणांना इतका आवडला ना, की कौतुकच करत होतं.